एका साध्या मेंढपाळाला पडलेल्या एका स्वप्नाने जगभरात कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदललं. ऐकूया द अल्केमिस्ट बाय पावलो कोएल्हो. ही गोष्ट आहे स्पेनमधील अँडलुशिया प्रदेशातील सॅन्टियागो नावाच्या एका मेंढपाळाची. संध्याकाळ होत होती. सॅन्टियागो त्याच्या मेंढ्यांच्या कळपासोबत एका बंद चर्चजवळ येऊन थांबला. चर्चचं छत मोडकळीस आलं होतं. चर्चचे फादर एकेकाळी उभे राहत असतील अशा ठिकाणी एक मोठं सायकॅमोरचं झाड उगवलं होतं. बऱ्याच वर्षापासून हे चर्च बंद असावं. त्याने त्या रात्री त्याच ठिकाणी थांबायचं ठरवलं. तुटलेल्या फाटकातून मेंढ्यांना आत घेतलं. बाहेर जाऊन त्या भटकू नयेत म्हणून काही फळ्या लावून त्याने त्यांना कोंडून ठेवलं. त्याने त्याच्या जॅकेटने जमीन झटकली आणि नुकतंच वाचून संपवलेलं पुस्तक उशाखाली घेऊन तो त्या सायकॅमोरच्या झाडाखाली झोपला. त्याने जास्त जाड पुस्तकं वाचावीत जेणेकरून ती जास्त दिवस चालतील आणि त्याची उशी पण खूप मस्त होईल असा मनोमन विचार केला. त्या रात्री त्याला पुन्हा तेच स्वप्न पडलं जे त्याने एका आठवड्यापूर्वी पाहिलं होतं आणि त्याला खटकन जाग आली. त्याने त्याच्या काठीने मेंढ्यांना उठवण्यास सुरुवात केली. त्याला अजब वाटतं मेंढ्यांचं, कारण तो जागा होताच त्यांची सुळबुळ सुरू होते. त्याच्यासोबत 2 वर्षांपासून असल्यामुळे मेंढ्यांना त्याची सवय झाली आहे असे तो स्वतःशी पुटपुटतो. त्याचा असा समज आहे की मेंढ्यांना त्याने बोललेलं सगळं समजतं. तो मेंढ्यांना पुस्तकं वाचून दाखवतो, आजूबाजूला घडणाऱ्या घटना सांगतो. पण काही दिवसापासून फक्त तो एका मुलीबद्दल त्यांच्याशी बोलत आहे, जिला तो एका वर्षापूर्वी तरीफा नावाच्या गावी भेटला होता. त्याच्या मित्राने लोकर विकण्यासाठी एका व्यापाऱ्याचा पत्ता त्याला दिला होता. व्यापारी स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून मेंढ्यांची लोकर स्वतः समोरच काढून घ्यायचा. सॅन्टियागो व्यापाऱ्याकडे लोकर विकण्यास गेला तेव्हा दुकानात खूप ग्राहक असल्याने त्याला दुपारीपर्यंत थांबण्याची विनंती व्यापाऱ्याने केली. तो दुकानाच्या पायऱ्यांवर पुस्तक वाचत बसला असता मला माहिती नव्हतं मेंढपाळांनाही वाचता येतं असा एका मुलीचा आवाज त्याला आला. वर पाहतात एक काळ्या भोर केसांची अँडलुशियन वारशाचे डोळे असणारी आकर्षक मुलगी उभी होती. त्याने तिला मेंढ्यांकडून शिकायला मिळालेल्या गोष्टी सांगितल्या. दोघांचे अनुभव वेगवेगळे असल्याने त्यांच्यामध्ये बरीच चर्चा रंगली. ती व्यापाऱ्याची मुलगी होती. तिने दुकानातले आणि गावातले खूप सारे अनुभव सांगितले. त्याला दिवस संपूच नये आणि आपण असंच बोलत राहावं असं वाटत होतं. पण अखेर व्यापारी आला आणि त्याने त्याच्याकडून 4 मेंढ्यांची लोकर घेतली आणि त्याचे पैसे देऊन त्याला पुन्हा पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण दिलं. या घटनेला आता 1 वर्ष उलटून गेलं होतं. 4 दिवसांनी तो पुन्हा त्याच तरीफा नावाच्या गावी जाणार आहे. त्यामुळे तो खूप एक्सायटेड आहे आणि अस्वस्थ सुद्धा. कदाचित ती मुलगी त्याला विसरली असेल. तो आता तरीफाला जाणार होता. तिथे एक स्वप्नांचे अर्थ सांगणारी वृद्ध महिला आहे असंही त्याला समजलं. तो त्या वृद्ध महिलेकडे त्याच्या सततच्या पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ विचारण्यास जातो. ती त्याचे हातात घेऊन काही प्रार्थना पुटपुटते. सॅन्टियागो सांगतो त्याच्या स्वप्नात एक लहान बाळ त्याच्या मेंढ्यांशी खेळत असते. ते बाळ अचानक त्याचे हात पकडते आणि त्याला इजिप्तच्या पिरामिड जवळ घेऊन जाते. ते लहान मूल त्याला सांगते जर तू इथे येशील तर तुला तुझा खजिना सापडेल. आणि ते मूल त्याला जेव्हा गुप्तधनाचं नेमकं ठिकाण दाखवणार तितक्यात त्याला जाग येते. 2 वेळा असंच झालं. स्वप्न ऐकताच ती जिप्सी महिला म्हणते मी या स्वप्नाचा अर्थ सांगेन पण त्या बदल्यात तुला मिळालेल्या खजिन्याचा 10वा भाग मला द्यावा लागेल. सॅन्टियागो तयार झाला. वृद्धेने सांगितले ते स्वप्न खरे आहे आणि तुला इजिप्तच्या पिरामिडमध्ये खजिना सापडणार आहे जो तुला श्रीमंत बनवेल. त्याला वेळ वाया गेल्याचा खूप पश्चाताप होतो कारण त्याला ऑलरेडी हे माहित होतं आणि तेच त्या वृद्धेने पुन्हा सांगितलं आणि तो प्रवासात पुढे जाण्याची तयारी करतो. त्याने काही नवीन पुस्तकं खरेदी केली. फ्रेश वाईन बॉटलमध्ये भरून घेतली. आता फक्त 3च दिवसात तो त्या मुलीला भेटणार असतो. सॅन्टियागो एका प्लाझाच्या समोर एका बाकड्यावरती नवीन खरेदी केलेलं पुस्तक वाचण्यास सुरुवात करतो. तो वाचण्यात गुंग असताना एक वृद्ध अनोळखी व्यक्ती त्याच्या शेजारी येऊन बसते. समोरच्या प्लाझाकडे बोट दाखवून ती लोक काय करतायत असं तो सॅन्टियागोला विचारतो. तेव्हा ती काम करतात असं त्याने वृद्धाकडे दुर्लक्ष करत सांगितलं. पुन्हा त्या वृद्ध माणसाने गप्पा मारण्याचा ससेमिरा सुरूच केला. त्याने त्याला विचारले तू कोणतं पुस्तक वाचतोयस? सॅन्टियागोने वैतागून दुसऱ्या बाकावर उठून जाण्याचा विचार केला. तेवढ्यात त्याला वडिलांनी केलेली ज्येष्ठ नागरिकांचा आदर करण्याची शिकवण आठवली आणि तो तिथेच बसून राहिला. वैतागून त्याने ते पुस्तक त्या वृद्ध व्यक्तीच्या हातात दिलं. कारण त्या पुस्तकाचं नाव उच्चार करायला कठीण होतं आणि दुसरं म्हणजे जर त्या वृद्ध व्यक्तीला वाचता येत नसेल तर त्याची त्याला स्वतःलाच लाज वाटेल. वृद्ध व्यक्तीने ते पुस्तक वर खाली करून पाहिलं आणि म्हणाला
हे खूप महत्वाचं पुस्तक आहे, पण तेवढंच रटाळवाण आहे, कारण हे पुस्तक तीच गोष्ट सांगतं जी इतर सगळी पुस्तकं सांगतात. आणि याचाही शेवट जगातील सर्वात मोठ्या खोट्याने होतो. जगातील सर्वात मोठं खोटं कोणतं? सँटियागो आश्चर्याने विचारतो. वृद्ध व्यक्ती सांगतो, हेच की आयुष्यात कोणत्याच गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं आणि आपल्यासोबत जे घडतं ते आपल्या नशिबात लिहिलेलं असतं. सँटियागो म्हणतो माझ्यासोबत असं काही नाही झालं, कारण सगळ्यांना मी धर्मगुरू व्हावं असं वाटत होतं, पण मी मेंढपाळ व्हायचं ठरवलं. तितक्यात तो वृद्ध व्यक्ती म्हणतो, हो, कारण तुला प्रवास आवडतो. सँटियागो चकित झाला. अरे, याला मनात बोललेलं ऐकू येतं की काय, असं त्याला वाटलं. सँटियागोने त्याचं गाव विचारलं. तो सालेमचा आहे असं त्याने सांगितलं. तो काय काम करतो असं विचारल्यानंतर, मी सालेमचा राजा आहे असे तो वृद्ध व्यक्ती मोठ्याने हसत म्हटला. मुलाला विचित्र वाटलं. तुझ्याकडे किती मेंढ्या आहेत? मला तू त्यापैकी 1.5 मेंढ्या देशील तर मी तुला तुझ्या गुप्त खजिना कसा शोधायचा ते सांगेन. सँटियागोला तो वृद्ध व्यक्ती फसवा वाटला. तो त्याला काहीतरी बोलणार, तितक्यात तो वृद्ध व्यक्ती त्याची काठी घेऊन प्लाझाच्या समोरच्या वाळूमध्ये लिहू लागला. त्याच्या छातीमधून खूप तीव्र प्रकाश येऊ लागला, त्यामुळे काहीच दिसणं अशक्य झालं. तो चमकदार प्रकाश त्याने त्याच्या टोपीद्वारे झाकून टाकला. सँटियागो त्याने लिहिलेली वाक्य वाचू लागला. त्यामध्ये त्याच्या आई वडिलांचे, तो शिकत असलेल्या कॅथलिक विद्यालयाचे, तो भेटायला जाणार असणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलीचे, अशी नावं आणि बऱ्याच गोष्टी होत्या ज्या फक्त सँटियागोलाच माहित होत्या. सँटियागो मंत्रमुग्ध झाला होता. तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, मी सालेमचा राजा आहे. सँटियागो म्हणाला, पण एका मेंढपाळाला सालेमचा राजा स्वतः येऊन का भेटतोय? यावर तो वृद्ध म्हणाला, कारण तू यशस्वी झाला आहेस तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवून त्याचा शोध घेण्यामध्ये. सगळेच तरुण असताना त्यांची स्वप्न काय आहे ते जाणत असतात, पण जसा वेळ जातो तशी एक रहस्यमय शक्ती त्यांना पटवून देते की ही स्वप्न सत्यात उतरवणं अशक्य आहे. सँटियागोला वृद्ध व्यक्तीच्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नाही, पण त्याला रहस्यमय शक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याची खूप इच्छा होते. रहस्यमय शक्ती ही सुरुवातीला नकारात्मक वाटली तरी ती तुम्हाला तयार करते तुमच्या ध्येयाकरता. तुम्ही कोणीही असो, काहीही काम करत असो, जर एखादी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून हवी असेल, तुमचा आत्मा, तुमची इच्छाशक्ती अगदी तीव्रतेने तिची मागणी करत असेल, तर तेच तुमचं या पृथ्वीवर येण्याचं ध्येय असतं. पूर्ण विश्व ते पूर्ण करण्यासाठी तुमची मदत करतं. सालेमच्या राजाने सँटियागोला विचारलं, तू का मेंढपाळ झाला? सँटियागो म्हणाला, कारण मला प्रवास आवडतो. राजाने समोरच्या बेकरी शॉप कडे बोट करून दाखवलं. त्या बेकरचं पण हेच स्वप्न होतं, पण त्याने ठरवलं की तो बेकरीच चालवेल, थोडे पैसे बाजूला ठेवेल आणि मग त्यातून प्रवास करेल. सँटियागो म्हणाला, पण जर त्याला प्रवासच करायचा होता तर त्याने मेंढपाळ व्हायचं होतं. राजा म्हणाला, बेकर्सना समाजात मेंढपाळापेक्षा जास्त किंमत आहे. त्यांना राहायला स्वतःचं असं छत आहे. मेंढपाळ कुठेही उघड्या ठिकाणी रात्र घालवतात. कोणत्याही मुलीचा बाप तिचं लग्न मेंढपाळाऐवजी बेकरीवाल्यासोबतच लावून देईल. सँटियागोला हे ऐकून व्यापाऱ्याच्या मुलीची आठवण आली आणि तो खूप दुःखी झाला. राजाने त्याचे बोलणे चालूच ठेवलं. लोक बेकरीवाल्याबाबत आणि मेंढपाळाबाबत काय विचार करत असतील याचा विचार स्वतःच्या ध्येयापेक्षा जास्त करतात. हे खूप मोठं दुःख आहे. सँटियागो म्हणाला, तुम्ही हे सगळं मलाच का सांगत आहात? तेव्हा राजा म्हणाला, तू तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होतास, पण अचानक तू या पॉइंटवर आलास की तू सगळं सोडून देशील. सँटियागो म्हणाला, अच्छा, मग अशा सीन मध्ये तुम्ही कायम एंट्री करता का? त्यावर राजा म्हणाला, हो, पण अगदी याच प्रकारे नाही. पण मी कधी सोल्युशन म्हणून येतो, कधी एखादी भन्नाट आयडिया बनून येतो, कधी कधी मी लोकांच्या नकळत त्यांना गोष्टी सोप्या करून देतो, पण त्यांच्या ते लक्षात येत नाही की ते मी केलंय. राजा सांगू लागला, एक खाणीत काम करणारे व्यक्ती रत्नांच्या शोधात सगळं सोडून तब्बल 5 वर्ष एका नदीमध्ये शेकडो हजारो दगड पालथे घालत होता. त्याच्या हाती काहीच लागत नव्हतं. शेवटी त्याने कंटाळून आता शोध घेणं थांबवायचं असा निश्चय केला. म्हणून मी एका दगडाचं स्वरूप घेऊन त्याच्या पायाशी जाऊन पडलो. वैतागून त्याने तो दगड एकदम जोरात फेकून दिला. लावलेल्या शक्तीमुळे तो दगड फुटला आणि सुंदर पाचू त्यातून बाहेर आला. याचं तात्पर्य काय? कधी कधी आपलं ध्येय सापडण्याआधी खूप कठीण काळाला सामोरं जावं लागू शकतं. म्हणूनच लोक लगेच कंटाळून ध्येयपूर्तीचा मार्ग सोडतात. राजा सँटियागोला गुप्त धन शोधण्याच्या प्रवासात मदत करण्याच्या बदल्यात त्याच्या कळपातल्या 1.5 मेंढ्यांची मागणी करतो. सँटियागो राजाला मेंढ्यांऐवजी मी मिळालेल्या गुप्तधनाचा 1.5 भाग दिला तर चालेल का असं विचारतो. तेव्हा राजा म्हणतो, जे तुला अजून मिळालेलंच नाही ते देण्याची
सोन्याच्या आणाभाका तू करू लागला तर तुझी गुप्तधन मिळवण्याची इच्छा कमी होत जाईल. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. व्यापाऱ्याची मुलगी, त्याच्या आवडत्या मेंढ्या आणि त्याचं जन्मस्थान हे सगळं सोडून एका अनिश्चित ध्येयामागे धावणं नक्की बरोबर आहे का हे त्याला कळत नव्हतं. त्याला एका वावटळाने घेरलं. त्या वाऱ्याच्या स्वतंत्रतेला तो खूप भारावून गेला आणि कोणत्याही गोष्टीने स्वतःला जखडून न ठेवता पुढे जाण्याचा विचार पक्का केला. दुसऱ्या दिवशी दुपारी सॅन्टियागोने राजाला 6 मेंढ्या देऊ केल्या. त्याने खजिना कुठे आहे हे राजाला विचारता ते इजिप्त मधल्या पिरामिड मध्ये आहे असे राजाने सांगितले. पण तो मिळवण्यासाठी शुभ संकेताकडे तुला लक्ष ठेवावे लागेल. इतक्यात एक फुलपाखरू त्यांच्यामध्ये आलं. सॅन्टियागोच्या आजोबांनी त्याला हा शुभ संकेत असल्याचं सांगितल्याचं आठवलं. राजाने त्याचा अंगरखा उघडताच सॅन्टियागो आश्चर्यचकित झाला. त्याच्या आत सोन्याचं चिलखत होतं. तो व्यक्ती खरंच एक राजा होता. राजाने चिलखताच्या मध्यभागी जडवलेले 2 दगड काढले, एक काळा आणि एक पांढरा. त्याला उरीम आणि थुमीम म्हणतात. काळ्या रंगाचा अर्थ हो आणि पांढऱ्या रंगाचा अर्थ नाही असा. जेव्हा तुला संकेत समजणार नाही तेव्हा तू यांचा वापर कर, पण शक्यतो स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा प्रयत्न कर असे सांगून ते 2 दगड त्याने सॅन्टियागोला देऊ केले. राजाने जाण्यापूर्वी एक खूप सुंदर गोष्ट सॅन्टियागोला ऐकवली. एका व्यापाऱ्याने त्याच्या मुलाला एका शहाण्या माणसाला भेटून द सिक्रेट ऑफ हॅपीनेस आनंदी जीवनाचं रहस्य जाणून घ्यायला पाठवलं. तो मुलगा खूप दिवस वाळवंटात भटकून एका सुंदर टुमदार किल्ल्याजवळ पोहोचला. आत गेल्यावर त्याने पाहिलं त्या शहाण्या माणसाजवळ खूप रेलचेल होती. तब्बल 2 तासांच्या वेटिंग नंतर मुलाने त्या शहाण्या माणसाला त्याच्या येण्यामागचं कारण सांगितलं. शहाण्या माणसाने मुलाला एक चमचाभर तेल घेऊन तेल न सांडता किल्ला बघून यायला सांगितलं. व्यापाऱ्याचा मुलगा खूप सगळ्या पायऱ्या खाली वर उतरला. त्याचं पूर्ण लक्ष तेलाकडे होतं. किल्ला पूर्ण फिरून झाल्यावर तो परत आला. शहाण्या माणसाने त्याला विचारलं, तू त्या भिंतीवरची सुंदर पर्शियन पेंटिंग्स पाहिलीस का? सतत 10 वर्ष काम करून माळ्याने फुलवलेली सुंदर बाग पाहिलीस का? लायब्ररी मधील चर्मपत्र पाहिलीस? त्या मुलाने यातलं काहीच पाहिलं नव्हतं. त्याला पुन्हा सगळं पाहून यायला पाठवलं. त्यावेळेस त्याने सगळी सुंदरता लक्षपूर्वक पाहून जशीच्या तशी कथन केली. पण तेलाबद्दल विचारता चमच्याकडे पाहिलं, तेल तर केव्हाच सांडलं होतं. त्या शहाण्या माणसाने मुलाला सांगितलं, आनंदी जीवनाचं रहस्य हेच आहे. जगातील सर्व अद्भुत गोष्टी पाहत असताना स्वतःच्या चमच्यातील तेलाचे थेंब न विसरणं. सॅन्टियागो कथा ऐकताच त्याला कळालं, मेंढपाळाला प्रवासात मजा आली तरी त्याने मेंढ्यांना कधीच विसरायचं नाही. त्या 6 मेंढ्या राजाला देऊ करून तो पुढच्या प्रवासाला लागला. सॅन्टियागो सर्व मेंढ्या विकून आफ्रिकेला आला. नवीन प्रदेश, लोक पाहून भांबवला. त्याला अरबी भाषा माहिती नव्हती. तो एका बारमध्ये एका स्पॅनिश बोलणाऱ्या मुलाला भेटतो. तो त्याला पिरामिड पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल असे आश्वासन देतो. सॅन्टियागो आनंदी होतो. त्याचा नवीन मित्र त्याला बाजारात उंट खरेदी करण्याच्या बहाण्याने घेऊन जातो. जेव्हा सॅन्टियागो एका सुंदर तलवारीकडे बघण्यात मग्न असतो, त्याचा नवीन मित्र सगळे पैसे घेऊन पसार होतो. सॅन्टियागो खूप रडतो. जग जिंकण्याची स्वप्न पाहणं हे माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीचं काम नाही असं त्याला वाटतं. एका नवख्या प्रदेशात तो एकटा पडतो. पण तो विचार करतो की त्याला एका चोराचा सावज म्हणून स्वतःला लक्षात ठेवायचा आहे की खजिना शोधणारा एक साहसी प्रवासी. तेव्हा त्याचं मन सांगतं की एक साहसी प्रवासी. तो टँजियरच्या एका क्रिस्टलच्या दुकानात जातो. ते दुकान डोंगराळ भागात वरती होते, ज्याची विक्री कमी झाली होती. त्यांच्या भांड्यावर धूळ बसली होती. सॅन्टियागो ती धूळ साफ करण्याच्या बदलात दुकानदाराकडे काहीतरी खायला माग. दुकानदार काहीच बोलत नाही. त्याला कळतं आता त्याला कृतीच करावी लागेल. तो जॅकेटने सगळी भांडी अर्ध्या तासात स्वच्छ करतो. तितक्यात 2 गिराईक दुकानात येतात. दुकानदार सॅन्टियागोला जेवण करण्यास कॅफेमध्ये घेऊन जातो आणि त्याला विचारतो की तो दुकानात काम करेल का, कारण तो स्वच्छता करत असताना 2 गिराईक आले. हा एक शुभ संकेत असतो. सॅन्टियागो अर्थात तयार होतो आणि त्या बदल्यात इजिप्तला जाण्यासाठी पैशांची मागणी करतो. व्यापारी त्याला म्हणतो, तू वर्षभर जरी माझी भांडी साफ केलीस तरी इजिप्तला जाणे एवढे पैसे नाही जमा करू शकत. हे ऐकून सॅन्टियागो खूप निराश झाला. शून्यात पाहू लागला. कपडे सरळ करून बॅग हातात घेत म्हणाला, मी उद्यापासून कामावर येईन. मला मेंढ्या खरेदी कराव्या लागतील. सॅन्टियागो क्रिस्टलच्या व्यापाऱ्याकडे काम करू लागला. महिना झाल्यानंतर त्याने मिळणाऱ्या कमिशनचं कॅल्क्युलेशन केल्यावर त्याला कळालं की आपल्याला अजून 1 वर्ष लागेल काही मेंढ्या विकत घ्यायला. दुकानाची खरेदी वाढण्यासाठी दुकानाबाहेर क्रिस्टलची डिस्प्ले केस बसवूयात असा सल्ला सॅन्टियागो व्यापाऱ्याला देतो, जेणेकरून
आणखी गिराईक आकर्षित होतील. पण व्यापारी म्हणतो त्या डिस्प्ले केसला धडकून लोक आतल्या क्रिस्टलची मोडतोड करतील. त्यावर सँटियागो म्हणतो, शेतात साप चावेल म्हणून मेंढ्यांना बाहेर चरायला मी नेलं नसतं तर त्या उपाशीच राहिल्या असत्या. त्यांनी डिस्प्ले केस लावल्यानंतर त्यांची विक्री आणखी वाढते. मुलाने बदललेली भांड्यांची मांडणी ही व्यापाऱ्याला फारशी आवडत नाही. तो विचारतो, तू ती मांडणी आणखी का बदलतोयस? तेव्हा सँटियागो म्हणतो, जेव्हा नशीब आपल्या बाजूने असतं तेव्हा जास्त वेगाने प्रयत्न करावेत, म्हणजे ध्येय लवकर साध्य होतं. यालाच अनुकूलतेचं तत्व किंवा नवशिक्याचं नशीब म्हणतात. व्यापाऱ्याला सुद्धा मक्का या धर्मक्षेत्रावर जायचं होतं, पण तो दुकानाच्या व्यापात तिथे जाऊ न शकल्याचं सँटियागोला सांगतो. ते स्वप्नच त्याला त्याचं रटाळवाणं रुटीन जगायला उमेद देत असतं. सँटियागोला आता काम करून 1 वर्ष पूर्ण झालं होतं. तो स्वतःवर खूप खुश होता. त्याच्याकडे आता पुरेसे पैसे होते. त्याला स्वतःचा अभिमान वाटत होता. व्यापाऱ्याने जसं मक्काला जाण्याचं स्वप्न समजून फक्त व्यापाराकडे लक्ष दिलं, तसंच इजिप्तचंही स्वप्नच असेल असं त्याला वाटू लागलं. त्याने पाहिलं, टेकडी चढून दमून आलेला एक व्यक्ती जवळपास छानसं काही प्यायला नाही म्हणून कुरकुर करीत होता. तेव्हा त्याच्या डोक्यात आयडिया आली. त्याने व्यापाऱ्याला सांगितलं, आपण क्रिस्टलच्या आकर्षक ग्लास मधून सुगंधी चहा विकूयात, जेणेकरून लोक चहाचा आस्वाद घेतील आणि क्रिस्टलची भांडीही खरेदी करतील. हे ऐकून व्यापारी म्हणाला, आपण जर क्रिस्टलमध्ये चहा दिला तर आपल्याला दुकानाचा आकार आणि व्याप दोन्ही वाढवावं लागेल. आहे त्या गोष्टींची मला आता सवय झाली आहे. काही नवीन करण्याची माझी इच्छा नव्हती. आधी मी दुःखी होतो, कारण मला वाटायचं मी या जागेत अडकून पडलोय आणि माझे मित्र पुढे गेलेत. पण आता मला कळतंय की मला त्या गोष्टींची सवय झाली होती आणि मी बदलाला घाबरत आहे. तू माझ्यासाठी एक ब्लेसिंग आहेस, वरदान आहेस. तू मला कधीही न माहिती असलेल्या क्षितिजांकडे पाहण्यास भाग पाडत आहेस. आता मी काय काय करू शकतो याच्या शक्यता अफाट आहेत हे मला कळाले आहे आणि मी ते करू इच्छित नाही. याने मी आणखीच दुःखी होत आहे. पण गप्पांच्या शेवटी व्यापाऱ्याने त्याला चहा विकण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी क्रिस्टलच्या भांड्यात चहाची विक्री सुरू झाली. बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. खूप लोक मुद्दामहून क्रिस्टलच्या ग्लासमधून चहा पिण्यासाठी टेकडी चढून येऊ लागले. व्यापाऱ्याला आणखी 2 नोकर ठेवावे लागले. दुकानाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत गेली. एके दिवशी पहाटे उठून सँटियागो ते दुकान सोडून स्पेनला जाण्याचा विचार करतो. आता त्याच्याकडे 120 मेंढ्या विकत घेण्याचे, परतीच्या तिकिटाचे, आफ्रिकेतून वस्तू आयात करण्याचा परवाना विकत घेण्या एवढे पुरेसे पैसे होते. तो सगळं सामान आवरत असताना त्याला त्याची मेंढपाळ असतानाची पिशवी मिळते. ती हातात घेतो इतक्यात जॅकेट मधून उरीम आणि तुमीम हे 2 दगड खाली पडतात. त्याने ती हातात उचलताच तो राजा त्याच्या जवळ असल्याचा भास त्याला होतो. त्याने 1 वर्ष कठोर परिश्रम केले होते आणि त्याचे चिन्ह असे होते की आता पुढे जायची वेळ आली आहे. टँजियर त्याच्यासाठी आता एक विचित्र शहर राहिलं नव्हतं. ते ठिकाण त्याने जिंकलं होतं. त्यामुळे तो जग जिंकू शकतो असे त्याला पुन्हा वाटले. त्याला आठवले, राजा म्हणाला होता, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ते मिळवण्यासाठी सर्व विश्व तुमच्या मदतीसाठी प्रयत्नशील असतं. हा डायलॉग कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो नाही? तो त्या व्यापाऱ्याला निरोप न देताच निघून जातो, कारण त्याला सगळ्यांसमोर रडायचं नव्हतं. त्याने तिथे शिकलेल्या गोष्टींचा त्याला खूप अभिमान होता. तो विचार करतो, वाळवंटामध्ये मी शोधत असलेला खजिना सापडेल की नाही याची काही शाश्वती नाही, पण खजिना सापडला नाही तरी मी कधीही घरी परतू शकतो, कारण आता माझ्याकडे पुरेसा पैसा आहे. पण आता जर मी इजिप्तला नाही गेलो तर पुन्हा कधीच जाऊ शकणार नाही. त्याला अचानक खूप आनंद होतो. क्रिस्टलच्या एका पुरवठादाराने एका काफिल्यामधून वाळवंटाद्वारे क्रिस्टल वाहून नेल्याचं त्याला आठवत आणि तो पुढचं नियोजन करतो. काफिल्याकडे जाताच त्याला एक इंग्रज माणूस दिसतो. तो एका धुळीने भरलेल्या ठिकाणी बसून रसायनशास्त्राचं जर्नल वाचत असतो. तो शकुनांवर विश्वास ठेवत होता. फिलॉसॉफर स्टोनच्या शोधात त्याने वडिलांकडून मिळालेली बहुतेक संपत्ती खर्च केली होती. जगभरातील मोठमोठ्या ग्रंथालयात खूप वेळ घालवला होता. अल्केमीवरील दुर्मिळ पुस्तके विकत घेतली होती. एका पुस्तकात त्याने एका प्रसिद्ध अरब अल्केमिस्ट बद्दल वाचले, जो 200 वर्षांहून अधिक वयाचा असून त्याने फिलॉसॉफर स्टोन आणि अमरत्वाचं अमृत शोधलं होतं. ही कथा त्याला खूप प्रभावी वाटली होती. सुरुवातीला तो तिला दंतकथा समजत होता, पण वाळवंटातील उत्खननातून परतलेल्या एका मित्राने विलक्षण शक्ती असलेल्या एका अरबाबद्दल सांगितल्यानंतर त्याची आशा पुन्हा पल्लवित झाली होती. तो अरब अल्फ्यूम ओएसिस मध्ये राहत होता. कोणत्याही धातूचे रूपांतरण सोन्यात करू शकत होता. त्याच्या शोधात हा इंग्लिश माणूस
माणूस काफिल्यामधून ओएसिसला जाणार होता. सॅन्टियागो त्याच्या शेजारी बसला आणि उरीम तुमीमशी खेळू लागला. तो इंग्रज ओरडला, हे उरीम तुमीम. तसेच सॅन्टियागोने लगेच ते खिशात घातले. इंग्रज म्हणाला, हा एक शुभ शकुन आहे. तेव्हा सॅन्टियागो म्हणाला, तुम्हाला याबद्दल कसं माहितीये? तो इंग्रज पुस्तक बंद करून सांगू लागला, पूर्ण युनिव्हर्स, विश्वाची एक भाषा आहे, ती समजणारी व्यक्ती सुद्धा आहे. मी तिच्या शोधात आहे. आधी ती सगळ्यांना ज्ञात होती, पण आपण ती सगळी विसरलो आहोत. मी त्या व्यक्तीला शोधत आहे आणि अल्केमिस्टला सुद्धा. सॅन्टियागो म्हणतो, मी खजिना शोधतोय. इतक्यात गोडाऊनचा मालक त्यांना काफिल्यात 2 जागा आहेत असे सांगायला येतो. काफिला चालू होतो. सामान उंटावर चढवलं जातं. कारवा मोठा खडकाळ प्रदेश आला की मोठे वळण घेत असे. मऊ रेती असेल तर त्यावरून जात होता. घट्ट चिकट माती असेल तेव्हा उंट चालायला नकार द्यायचे. तेव्हा चालकांना सामान उतरवून स्वतः ते वाहायला लागायचं. याच्यामध्येच एखादा मार्गदर्शक आजारी किंवा मरण पावला तर चिठ्ठ्या टाकून चालकांमधल्याच एकाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती व्हायची. ओएसिसच्या दिशेच्या ताऱ्याचा माग काढत पुढे पुढे वाटचाल सुरू होती. इंग्रजाला याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. तो पुस्तकामध्ये बिझी होता. सॅन्टियागो उंटांची भाषा शिकत होता. उंट चालकाची आणि त्याची चांगली ओळख झाली होती. रात्री सर्व प्रवासी आग पेटवून त्याच्या भोवती गप्पा मारत असत. पण पुढे सुरक्षिततेसाठी रात्री आग न पेटवण्याचा निर्णय झाला. पुढे ते उंटांचा आणि बाकीच्या प्राण्यांचा वर्तुळ करून मध्यभागी झोपू लागले. गटाच्या कडेला एक सशस्त्र पहारेकरी नेमलेला असायचा. एका रात्री इंग्रजाला झोप लागत नव्हती, त्यामुळे तो सॅन्टियागोला घेऊन वाळवंटात फिरायला जातो. तिथे सॅन्टियागो त्याचा सगळा आतापर्यंतचा प्रवास वर्णन करतो. तो ऐकून इंग्रज भारावून जातो. तो म्हणतो, हीच ती वैश्विक शक्ती आहे जिचा आपण एक भाग आहोत. सॅन्टियागो म्हणतो, कारवा आणि वाळवंट सुद्धा एकाच भाषेत बोलतात, त्यामुळे वाळवंट त्यांना पार करण्याची परवानगी देतो. मी पाहिलं आहे की मार्गदर्शक वाळवंटांची चिन्हे कशी वाचतात आणि कारवाचा आत्मा वाळवंटाच्या आत्म्याशी कसा संवाद साधतो. हे ऐकून इंग्रज म्हणतो, मलाही कारवाचे निरीक्षण करावं लागेल. आणि सॅन्टियागो म्हणतो, मलाही तुमची पुस्तकं वाचावी लागतील. सॅन्टियागोला सर्वात जास्त इंटरेस्ट होता प्रसिद्ध किमियागारांच्या म्हणजेच अल्केमिस्टच्या कथांमध्ये. ते असे पुरुष होते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या प्रयोगशाळांमध्ये धातूंच्या शुद्धीकरणासाठी समर्पित केले होते. त्यांचा विश्वास होता की जर एखाद्या धातूला सतत गरम केले तर तो स्वतःची अशुद्धता सोडून शुद्ध होतो व जगाच्या आत्म्याशी एकरूप होतो. त्यांनी त्याला मास्टर वर्क असं नाव दिलं होतं. तो काही प्रमाणात द्रव आणि काही प्रमाणात घन असा होता. द्रव भागास जीवन अमृत म्हटलं जात होतं. त्याने सर्व आजार बरे केले जात होते आणि किमियागाराला चिरतरुण राहण्यासाठी ते उपयोगी येत होतं. आणि घन भागाला पारस दगड म्हणजेच द फिलॉसॉफर्स स्टोन असं म्हटलं होतं, ज्याने कोणत्याही धातूचे सोन्यात रूपांतरण करता येत होतं. हे सगळं ऐकून सॅन्टियागोला किमियाशास्त्रात आणखीच रस निर्माण झाला. त्याने सगळ्या शास्त्रज्ञांच्या रोमांचक कथा वाचल्या, पण मास्टर वर्क मिळवण्यासाठी ज्या सूचना होत्या त्या कोड लँग्वेज मध्ये असल्याने त्याला फार क्लिष्ट वाटल्या होत्या. इंग्रजाने विचारलं, तू यातून काय शिकलास? तेव्हा सॅन्टियागो म्हणाला, जगाला एक आत्मा आहे आणि जो कोणी तो आत्मा समजून घेतो तो वस्तूंची भाषा देखील समजू शकतो. या सर्व गोष्टी इतक्या सोप्या आहेत की त्या पाचूच्या पृष्ठभागावर लिहिल्या जाऊ शकतात. अनेक किमियागारांनी हे समजून घेऊन पारस दगड आणि जीवन अमृतचा शोध लावला. इंग्रज हे ऐकून खूपच चिडला. सॅन्टियागो खूप इमॅच्युअर आहे असं त्याला वाटलं. तो सॅन्टियागोला म्हटला, जा तू कारवाच बघत बस. सॅन्टियागोने प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते असं मनामध्ये म्हणत स्वतःची समजूत काढली. सॅन्टियागोचा मित्र झालेल्या उंट चालकाने त्याला युद्ध सुरू असल्याचं सांगितलं. आपण जर ओएसिस पर्यंत सुखरूप पोहोचलो तर ते आपलं भाग्यच म्हणावं लागेल असंही तो म्हटला. रात्री आणखी भयानक वाटू लागल्या, पण युद्धाची थोडी सुद्धा चिंता तांड्याच्या चालकाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तो म्हणाला, मी भूतकाळात किंवा भविष्य काळात जगत नाही. मी वर्तमान काळाचा आनंद घेतो. मी उंट चालवत असेल तर माझे पूर्ण लक्ष फक्त प्रवासाकडे असतं. जेवत असेल तर जेवणाकडे. आयुष्य हा सोहळा आहे. जर तुमचं पूर्ण लक्ष वर्तमान काळात केंद्रित असेल तर. त्या रात्री ओएसिसचा तारा जवळ दिसू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच जाग आल्यानंतर सगळ्यांना खजुराची खूप सारी झाडं दिसली. सगळीकडे आनंद पसरला. ते लोक ओएसिस मध्ये होते, युद्धापासून सेफ. तिकडे शेकडो आदिवासी लोक होते. वर्दळ होती. ओएसिस मध्ये असणारा अल्केमिस्ट म्हणजे किमियागार कारवामधून आलेल्या नवीन लोकांची ये जा पाहत होता. त्याच्यासाठी हे नवीन नव्हतं. त्याला माहित होतं की त्या कारवामध्ये एक माणूस आहे ज्याला आपली काही रहस्य शिकवायची होती. शकुनांनी त्याला तसं सांगितलं होतं. तो त्या माणसाला अजून ओळखत नव्हता, पण जेव्हा तो समोर येईल तेव्हा त्याची अनुभवी नजर त्याला ओळखणार होती. इकडे
सॅन्टियागोला विश्वासच बसत नव्हता. हे ठिकाण स्पेन मधील अनेक शहरांपेक्षा मोठं होतं. तिथे 300 विहिरी, 50,000 खजुरीची झाडे आणि त्याच्यामध्ये पसरलेले असंख्य रंगबिरंगी तंबू होते. काफिल्याच्या नेत्याने सर्वांना एकत्र करून सूचना दिली की युद्ध संपेपर्यंत त्यांना ओएसिस मध्येच राहायचं आहे आणि सर्व शस्त्रे निवासी पहाऱ्याकडे सोपवली, कारण युद्धाचा तो नियम होता. इंग्रजाने सॅन्टियागोला सोबत घेऊन किमयागाराला शोधण्यास सुरुवात केली. तिथे विचारणा केली असता कोणालाही अल्केमिस्ट विषयी काहीही माहिती नव्हती. मग त्यांनी एका वृद्ध व्यक्तीला विचारले. तो सांगतो, असा जर कोणी व्यक्ती असेल तर तो खूप पॉवरफुल असेल. त्याच्या स्वतःच्या सहमतीशिवाय इथला आदिवासी प्रमुख सुद्धा त्याला भेटू शकत नाही. तुम्ही युद्ध संपले की स्वतःच्या घरी जा. याच्यामध्ये पडून उगाच संकटास आमंत्रण नका देऊ. थोड्याच वेळात एक मुलगी विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी येते. सॅन्टियागो तिच्या जवळ अल्केमिस्टची विचारणा करण्यास जातो. तिचे नाव फातिमा असते. सॅन्टियागो तिच्या निळागर्द डोळ्यात पाहताच त्याला वाटते जणू काही वेळ थांबली आहे. हीच ती युनिव्हर्सची लँग्वेज ज्याला कदाचित प्रेम म्हणतात. इंग्रजांनी त्याला हलवल्यावरती तो भानावर येतो व आजार बरे करणाऱ्या व्यक्तीबद्दल विचारतो. ती दक्षिणेकडे बोट दाखवून सांगते की तो माणूस तिथे राहतो आणि तो जगातील सगळी रहस्य जाणतो. इंग्रज लगेच त्या माणसाला शोधण्यास पळतो. तो संध्याकाळीच्या वेळी त्याला भेटतो. इंग्रजाने भेटण्याचा हेतू सांगितल्यानंतर अल्केमिस्ट त्याला म्हणतो, तू कधी शिशापासून सोनं बनवलं आहेस का? यावर इंग्रज सांगतो, तेच शिकण्यासाठी मी इथे आलोय. यावर अल्केमिस्ट म्हणतो, जा मग प्रयत्न कर. इंग्रज पुन्हा प्रयत्नास सुरुवात करतो. सॅन्टियागो विहिरीजवळ फातिमाची वाट बघत असतो. ती विहिरीजवळ येताच तो तिला लग्नाची मागणी घालतो आणि तो खजिन्याच्या शोधासाठी इकडे आला असल्याचंही सांगतो. आता तो रोज फातिमाला विहिरीजवळ भेटायला जात असतो. फातिमा आता त्याला खजिन्यापेक्षाही जास्त महत्वाची वाटू लागते. सॅन्टियागो तिला त्याच्या पूर्ण प्रवासाबद्दल, खजिन्याबद्दल सांगतो. फातिमा त्याला स्वप्नांच्या पाठीमागे जाण्यास प्रोत्साहन देते. तो परत येईपर्यंत ती त्याची तिथेच वाट बघणार असते. सॅन्टियागो इंग्रज माणसाला शोधायला जातो. इंग्रज एका तंबू पुढे शेकोटी पेटून एक धातू गरम करत होता. तो त्याच्या प्रयत्नांवर आनंदी होता. त्याने आधीच प्रयत्न चालू करायला हवे होते असे त्याला वाटले. सॅन्टियागो गुलाबी वाळवंटाकडे एकटक पाहत होता. त्याला 2 ससाणे भांडत आहेत आणि उडत आहेत असे वाटले. अचानक एक सैन्य शस्त्रांसह ओएसिस वरती हल्ला करायला आल्याचे दृश्य त्याला दिसलं आणि गायब झालं. त्याने हा दृष्टांत उंट चालकाला सांगितला. उंट चालकाने त्याला ओएसिसचे प्रमुखच सांगायला सांगितले. तो ओएसिसच्या प्रमुख नेत्यांच्या पांढऱ्या तंबूमध्ये गेला आणि त्याने तिथे असणाऱ्या 8 सरदार आणि एक प्रमुख त्याचा दृष्टांत सांगितला. त्यांच्या बोलीभाषेत त्यांची काहीतरी गहन चर्चा झाली. यापूर्वी ही जगाची भाषा समजणाऱ्या एका अनोळखी देशातून आलेल्या तरुणाने ओएसिसला दुष्काळापासून वाचवले होते. त्यामुळे ते सॅन्टियागो वरती विश्वास ठेवण्यास तयार होते. प्रमुखाने सांगितले, उद्या सर्वांनी शस्त्रे बाळगायची आणि वाळवंटाकडे लक्ष ठेवायचे. प्रत्येक 10 मृत शत्रू मागे तुम्हाला एक सोन्याचा तुकडा बहाल केला जाईल. पण आपण शस्त्र बाहेर काढणार आहोत. जर त्यांचा वापर केला नाही गेला तर ती उलटवार करतात. त्यामुळे उद्या शत्रू नाही आले आणि हा मुलगा खोटा ठरला तर त्या शस्त्राचे वार त्याच्यावर होतील. सॅन्टियागो वाळवंटात विचार करत चालत होता. जरी तो उद्या मृत पावला, एखादा मेंढपाळ होऊन मरण्यापेक्षा तो एवढे अनुभव घेऊन मरतो आहे याचा त्याला अभिमान होता. अचानक एक धुळेचा लोट त्याच्या डोळ्यावर येतो. घोड्याची किंकाळी ऐकू येते. एक पांढरा शुभ्र घोडा त्याच्यावर उभा राहतो. त्या घोड्यावर स्वार असणारा व्यक्ती पूर्ण काळ्या कपड्यात असतो. त्याचे फक्त डोळेच दिसत असतात. तो म्याणातून त्याची चमकदार पोलादी तलवार काढतो आणि मोठ्याने गरजतो. ससाण्यांच्या उड्डाणांची भाषा वाचण्याची हिंमत कोणी केली? सॅन्टियागो मान खाली घालून सांगतो, मी केली. तो त्या तलवारीचे टोक त्याच्या कपाळात रुतवतो. त्यातून रक्ताचा थेंब खाली पडतो. तो व्यक्ती पुन्हा गरजतो, देवाने जे लिहिले आहे ते बदलण्याचा तुला काय अधिकार आहे? सॅन्टियागो म्हणतो, ओएसिस हे सुद्धा देवानेच निर्माण केलं आहे आणि ससाने सुद्धा. त्यामुळे मला जे कळाले ते सुद्धा देवानेच लिहिले होते. तेव्हा तो व्यक्ती तलवार काढून म्याणात ठेवतो आणि म्हणतो, ही तुझ्या धैर्याची परीक्षा होती. स्वप्नांचा शोध घेत राहा, धैर्याने सामोरे जा. उद्याच्या युद्धात वाचलास तर मला भेटायला ये. घोडा पुन्हा हवेत उधळतो. सॅन्टियागो मोठ्याने पत्ता विचारतो. तो व्यक्ती चाबूक असलेल्या हाताने दक्षिणेकडे इशारा करतो. ही सॅन्टियागो आणि किमयागाराची पहिली भेट असते. दुसऱ्या दिवशी सर्व सैनिक सशस्त्र ओएसिस मध्ये विखुरले असतात. मुलांना झुडपात सुरक्षित ठेवलेलं असतं आणि स्त्रिया तंबूमध्ये प्रार्थना करत असतात. दिवस मावळण्याआधीच 500 आदिवासी वाळवंटातून पांढऱ्या तंबूपर्यंत येतात आणि झब्ब्यात लपवलेल्या शस्त्रांनी पांढऱ्या रिकाम्या तंबूवरती हल्ला चढवतात. तैनात असलेले सैनिक शत्रूचा फडशा पाडतात. ओएसिसचा प्रमुख सॅन्टियागोला 50 तोळे बक्षीस देतो आणि ओएसिसचा सल्लागार होण्याचं आमंत्रण देतो.
सॅन्टियागो संध्याकाळी किमयागाराला भेटायला जातो. किमयागार सांगतो, वाऱ्याने मला सांगितलं होतं की तू येणार आहेस आणि तुला माझी गरज लागेल. तेव्हा सॅन्टियागो सांगतो, वाऱ्याने तुम्हाला इंग्रजाबद्दल सांगितलं असेल, तो तुमच्या शोधात आहे. अल्केमिस्ट सांगतो, इंग्रज योग्य वाटेवर आहे. आता तो वाळवंटाची भाषा समजून घेत आहे, त्याला आधी इतर गोष्टी शिकायच्या आहेत. आणि माझं काय? तेव्हा अल्केमिस्ट म्हणतो, तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. सॅन्टियागो म्हणतो, पण मी आता खूप खुश आहे, मला ओएसिस मध्येच राहायचं आहे. माझ्याकडे एक उंट आहे, 50 तोळे सोनं आहे आणि फातिमा सुद्धा आहे, जी खजिन्यापेक्षाही मौल्यवान आहे. किमयागार म्हणतो, फातिमा एक वाळवंटातील स्त्री आहे. पुरुषांना परत येण्यासाठी दूर जावं लागतं हे तिला माहिती आहे. तिला तिचा खजिना मिळाला आहे, तो तू आहेस. आता तिला अपेक्षा आहे की जे तू शोधत आहेस ते तुला मिळावं. सॅन्टियागो किमयागाराने सांगितल्याप्रमाणे उंट विकून एक घोडा घेऊन येतो. तरी त्याला फातिमाला सोडून जावंसं वाटत नव्हतं. तो किमयागाराला विचारतो, तरीही मी इथेच राहायचा निर्णय गेला तर काय होईल? तेव्हा किमयागार म्हणतो, तू फातिमाशी लग्न करशील, ओएसिसचा सल्लागार म्हणून काम बघशील आणि एक श्रीमंत व्यक्ती बनशील. पण हे शकून पुन्हा तुला खजिन्याकडे खुणावतील. तुला दुःखी पाहून फातिमाही दुःखी होईल. काही वर्षांनी शकून तुला मदत करणार नाहीत आणि तुला आयुष्यभर स्वप्नांचा पाठलाग न केल्याचा पश्चाताप राहील. सॅन्टियागोला क्रिस्टलच्या व्यापाराची आणि इंग्रजाची आठवण होते आणि तो पुढच्या प्रवासाला जायचं निश्चित करतो. सॅन्टियागो फातिमाचा निरोप घेऊन किमयागारासोबत प्रवास चालू करतो. एक आठवडा वाळवंट पार केल्यानंतर सॅन्टियागो किमयागाराला म्हणतो, तू मला काहीच शिकवलं नाहीस. किमयागार त्याला म्हणतो, आपलं मन हे जगाच्या आत्म्याने बनलं आहे, त्यामुळे तुला तुझ्या मनाचं ऐकावं लागेल. त्याला सगळं माहिती आहे. पुढच्या आणखी 2 दिवस वाळवंटात तसेच जातात. सॅन्टियागो त्याच्या मनाचं ऐकण्याचा खूप प्रयत्न करत असतो. कधी त्याचं मन त्याला फातिमाच्या विरहाच्या दुःखाने व्याकुळ करी, तर कधी आपल्याकडे प्रेम आणि संपत्ती आहे त्यामुळे समाधानीही करी. सॅन्टियागो अल्केमिस्टला सांगतो, माझं मन हे विश्वासघातकी आहे. तेव्हा अल्केमिस्ट म्हणतो, ते स्वाभाविक आहे. त्याला भीती वाटते तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करताना तू मिळवलेलं सर्व काही गमावून बसशील. मग मी माझ्या मनाचं का ऐकावं? सॅन्टियागो विचारतो. अल्केमिस्ट सांगतो, तुम्ही तुमच्या हृदयापासून कधीही दूर पळून जाऊ शकणार नाही, म्हणून ते जे काही सांगतं ते ऐकणंच चांगलं. अशा प्रकारे तुम्हाला अनपेक्षित धक्क्यांची भीती वाटणार नाही. सॅन्टियागो पुन्हा स्वतःच्या मनाचं ऐकायला सुरुवात करतो. आता त्याला त्याच्या मनाचे डावपेच कळू लागतात. शेवटी मन त्याला सांगतं की ते आनंदी आहे, पण ते मनुष्याचं मन असल्यामुळे थोडं भित्र आहे. लोक त्यांची सर्वात महत्वाची स्वप्न पूर्ण करायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं की ते त्याला पात्र नाहीत किंवा ते ती साध्य करू शकणार नाहीत. आणि आम्ही त्यांची कोमल मनं खूप घाबरतो, कारण स्वप्नांचा पाठलाग करताना जर प्रेमाची व्यक्ती दूर गेली किंवा खजिना अचानक गायब झाला, अशा गोष्टी झाल्या तर सर्वात जास्त सफर आम्हाला करावं लागतं. म्हणून आम्ही घाबरतो, कारण त्याचा सर्वात जास्त त्रास आम्हाला होतो. सॅन्टियागो अल्केमिस्टला सांगतो, माझं मन घाबरत आहे कारण त्याला त्रास सहन करावा लागेल. अल्केमिस्ट म्हणतो, तुझ्या मनाला सांग, दुःखाची भीती ही खऱ्या दुःखापेक्षा वाईट आहे. शोधाचा प्रत्येक क्षण म्हणजे जणू काही देवाशी होणारी भेट. त्यामध्ये मनाला त्रास होण्यासारखं काहीच नाही. सॅन्टियागो त्याच्या मनाला समजावतो, जर तो स्वप्नांच्या शोधामागे आला नसता तर त्याला या नवीन गोष्टी कळाल्याच नसत्या आणि तो केवळ मेंढपाळच राहिला असता. सॅन्टियागोचं मन शांत झालं. तो त्या रात्री गाढ झोपला. सकाळी उठल्यानंतर त्याचं मन विश्वाच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी सांगू लागलं. पृथ्वीवरील प्रत्येकासाठी एक खजिना त्यांची वाट पाहत आहे. आम्ही म्हणे आता त्याच्याविषयी बोलत नाही, कारण लोकांना आता त्याचा शोध घ्यायचा नाही. खूप कमी लोक या आखलेल्या मार्गावर चालतात, त्यांच्या नशिबाच्या आणि आनंदाच्या मार्गावर. बहुतेक लोक जगाला एक धोकादायक ठिकाण म्हणून पाहतात, त्यामुळे जग हे खरोखरच एक धोकादायक ठिकाण बनतं. म्हणून आम्ही म्हणे हळू आवाजात बोलतो. बोलणे कधीच थांबवत नाही, पण आमचे शब्द ऐकू येऊ नयेत अशी आम्ही आशा बाळगू लागतो. जे लोक आपल्या हृदयाचे ऐकत नाहीत त्यांना त्रास होऊ नये असं आम्हाला वाटतं. त्या दिवशी सॅन्टियागोला त्याचे हृदय समजले आणि त्याने हृदयाला एक विनंती केली की हृदयाने त्याच्याशी बोलणं कधीच थांबवू नये. सॅन्टियागोने अल्केमिस्टला विचारले, आता मला काय करावे लागेल? तेव्हा तो म्हणाला, पिरामिड्सच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. शुभ अशुभ शकुनांवर विश्वास ठेवत, पण हा जगाचा आत्मा तुझ्यातील धैर्याची नेहमी परीक्षा घेत राहील. त्याच वेळी
अनेक लोक हार मानतात. ते वाळवंट पार करीत राहिले. अखेरीस जेव्हा त्यांनी संपूर्ण क्षितिजावर पसरलेली पर्वतरांग ओलांडली तेव्हा अल्केमिस्ट म्हणाला की ते पिरामिड्स पासून फक्त 2च दिवसाच्या अंतरावर आहे. सॅन्टियागो आणि अल्केमिस्टला निळ्या कपड्यात असणाऱ्या एका आदिवासी ग्रुपने घेरले. त्यांच्या डोळ्यांमध्ये मृत्यू दिसत होता. त्यांनी त्या दोघांना प्रमुखाच्या तंबूत ढकलले. ते म्हणाले, आम्ही तुम्हा दोघांना शत्रू सोबत बोलताना पाहिले आहे. तुम्ही गुप्तहेर आहात. तेव्हा अल्केमिस्ट म्हणतो, मी फक्त ताऱ्यांची भाषा समजणारा सामान्य व्यक्ती आहे आणि मी या मुलाचा मार्गदर्शक आहे. हा मुलगा किमयागार आहे. त्याच्याकडे तुमच्याकडे देण्यासाठी पैसे आहेत. पैसे प्रमुख स्वीकारतो. मनात आले तर हा मुलगा स्वतःचे वाऱ्यामध्ये रूपांतर करून पूर्ण छावणी नष्ट करू शकतो, पण याला ते करण्यासाठी 3 दिवस लागतील. हे ऐकल्यावर छावणी प्रमुखाला हसू येतं, पण त्याला ते पाहायचं होतं म्हणून त्या दोघांना बंदिस्त करतात आणि त्यांचे घोडे जप्त केले जातात. सॅन्टियागो फार घाबरलेला असतो. तो किमयागाराला म्हणतो, मला स्वतःला वाऱ्यात कसं बदलायचं हे माहिती नाही. अल्केमिस्ट म्हणतो, तुझ्या भीतीला बळी पडू नकोस. जर तू तसं केलंस तर तू तुझ्या हृदयाचं ऐकू शकणार नाहीस. अपयशाची भीती ही एकच अशी गोष्ट आहे जी स्वप्न पूर्ण करणं अशक्य करतं. तुला ते शिकावंच लागेल, कारण त्यावरच तुझं जीवन अवलंबून आहे. सॅन्टियागो खजील होऊन पर्वतावर जाऊन बसतो. एक दिवस असाच जातो. दुसराही पूर्ण दिवस त्याने वाळवंटाकडे बघत घालवला. तिसऱ्या दिवशी आदिवासी प्रमुख किमयागाराला घेऊन सॅन्टियागोकडे जातो. तो तिथेच बसलेला असतो. किमयागार प्रमुखास सांगतो, आपण वाट बघूया, त्याला थोडा वेळ लागेल. प्रमुख संमती दर्शवतो. सॅन्टियागो वाळवंटाशी बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो, वाळवंटामध्ये मी माझ्या प्रिय व्यक्तीला सोडून आलो आहे. तिचा आवाज तू मला माझ्यापर्यंत घेऊन आला आहेस. तू आणि मी एकाच विश्वाच्या आत्माशी जोडले गेलो आहोत. त्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास माझी मदत कर आणि मला वाऱ्यामध्ये बदलण्यास माझी मदत कर. वाळवंटाने खूप विचार करून सांगितले, मी तुला वाळू देऊ शकतो, तू वाऱ्याशी बोल. वाऱ्याला सॅन्टियागोने मदत मागितल्यानंतर तो म्हणतो, मी ही वाळू वाऱ्याने जोरात फिरवू शकतो. तू स्वर्गातून सूर्याकडे मदत माग. वाऱ्याने जोरदार वाळू फिरवण्यास सुरुवात केली. मोठे वादळ निर्माण झाले. सर्वांना दिसायचं बंद झालं. सॅन्टियागो सूर्याशी बोलतो. सूर्य म्हणाला, ठीक आहे, पण मी तुझे वाऱ्यात रूपांतर करू शकत नाही. तुला सर्व काही लिहिणाऱ्या हातांकडे मदत मागावी लागेल. सॅन्टियागोने सर्व काही लिहिणाऱ्या हातांकडे प्रार्थना चालू केली. ती कोणतीही याचना नव्हती. त्याला जाणवलं सगळीकडे शांतता पसरली आहे. तो जगाच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. तो देवाच्या आत्म्याचा एक भाग होता आणि देवाचा आत्मा हा त्याचा स्वतःचा आत्मा होता आणि तो चमत्कार करू शकत होता. त्या दिवशी सिमुम वारा असा वाहिला जसा तो आधी कधीच वाहिला नव्हता. त्यानंतर अनेक पिढ्यांपर्यंत अरबांनी एका मुलाची दंतकथा सांगितली ज्याने स्वतःचे वाऱ्यात रूपांतर केले होते. सगळे जादूमुळे भयभीत झाले होते. सेनापतीने त्या दोघांना एक संरक्षक तुकडी देऊन पुढे जाण्याची परवानगी दिली. दोघे पुढे प्रवास करू लागले. ते पिरामिड पासून 3 तासांच्या अंतरावर असताना एका मठात भिक्षू जवळ थांबले. तिथे त्या भिक्षूकडून शिसे घेऊन त्याचे पारस दगडाने किमयागाराने सोन्यामध्ये रूपांतरण करून दाखवले. भिक्षू आणि सॅन्टियागो दोघांना अचंबित केलं. त्या सोन्याचे 4 भाग केले. एक भाग भिक्षूला त्याच्या उदारपणाबद्दल देऊ केला, पण भिक्षू म्हणाला, मी तुम्हाला या सोन्याच्या कितीतरी पटीने कमी मदत केली आहे. तेव्हा किमयागार म्हणाला, असे पुन्हा बोलू नका. नियती ऐकत असेल ती पुढच्या वेळी तुम्हाला कमी देईल. दुसरा भाग सॅन्टियागोला दिला गमावलेल्या धनाबदल्यात. तिसरा भाग साधूला जर सॅन्टियागोला गरज लागली तर देण्यासाठी आणि चौथा भाग स्वतःकडे परतीच्या प्रवासासाठी. सॅन्टियागो म्हणतो, पण मी तर खजिन्याजवळच आहे, माझ्यासाठी आणखी एक भाग का? तेव्हा किमयागार त्याला म्हणतो, तू ऑलरेडी 2 वेळा तुझी बचत गमावली आहेस. एकदा प्रवासासाठी आणि दुसऱ्यांदा सेनापतीसाठी. अशी एक म्हण आहे, जे एकदा घडते ते दुसऱ्यांदा घडेलच असे नाही, पण जे 2दा घडते ते तिसऱ्या वेळेस नक्की घडेलच. किमयागाराने सॅन्टियागोचा निरोप घेतला. त्याला सांगितले, जिथे तुमचा खजिना आहे तिथेच तुमचे हृदयही असेल. तो मुलगा अनेक तास वाळवंटातून प्रवास करत राहिला. पुन्हा एक पौर्णिमेची रात्र आली आणि त्याने पर्वतरांग पार करताच त्याला पिरामिड्स दिसले. तो खूप मोठ्याने रडू लागला. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचे हृदय सांगत होते, तुझे अश्रू जिथे पडतील तिथे शोध घे. तो जिथे त्याचे अश्रू पडतील तिथे खोदकाम करत होता. हवेने वाळू पुन्हा आत वाहत होती. तो पुन्हा खोदत होता. त्याचे रात्रभर खोदकाम चालूच होते. अचानक त्याला काही आकृती दिसल्या. ते युद्धातील निर्वासित आदिवासी होते. त्यांनी त्याला मारून त्याच्याकडील सोने काढून घेतले. त्याला विचारले, तू इथे काय करतोयस? तो सांगतो, मी खजिना शोधतोय. मला अशी स्वप्न पडली की पिरामिड्स मध्ये खजिना आहे. त्यांनी त्याला सोडून दिलं कारण आता त्याच्याकडे घेण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. पण त्यांचा म्होरक्या निघण्यापूर्वी मुलाकडे परत आला आणि म्हणाला, तू मरणार नाहीस, तू जगशील आणि तुला हे कळेल की माणसाने इतकंही मूर्ख नसावं. 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी मलाही एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडत होतं. मी स्वप्नात पाहिलं की मी स्पेनच्या शेतांमध्ये प्रवास करावा आणि पडके चर्च शोधावे जिथे मेंढपाळ आणि त्यांच्या मेंढ्या झोपत असत. त्या चर्चच्या पवित्र जागेच्या
अवशेषांमधून एक सायकॅमोरचं झाड उगवलं होतं आणि मला हे सांगण्यात आलं मी त्या झाडाच्या मुळाशी खोदलं तर मला एक गुप्त खजिना सापडेल. पण मी इतका मूर्ख नाही की फक्त एकाच स्वप्नामुळे संपूर्ण वाळवंट पार करून जाईल आणि ती माणसं अदृश्य होतात. सॅन्टियागो थरथरत पिरॅमिड्स कडे पाहतो, हसतो. पिरॅमिड्स ही त्याच्याकडे पाहून हसतात, कारण त्याला आता माहित होतं की त्याचा खजिना कुठे आहे. तो पुन्हा त्या चर्च जवळ जातो. सॅकॅमोरच्या झाडाखाली तो खोदकाम करतो. अर्ध्या तासानंतर त्याचा पावडा काहीतरी घट्ट वस्तूवर आदळतो. 1 तासानंतर त्याच्या समोर स्पॅनिश सोन्याच्या नाण्यांची पेटी असते. त्यात मौल्यवान दगड, लाल आणि पांढऱ्या रत्नांनी सजवलेले सोन्याचे मुखवटे आणि रत्नांनी जडवलेले दगडी पुतळे होते. हे खरं आहे, जीवन खरोखरच त्यांच्या नशिबाचा पाठलाग करणाऱ्यांसाठी उदार आहे, असा सॅन्टियागोने विचार केला. त्याने ठरल्याप्रमाणे जिप्सी बाईला खजिन्याचा 10वा भाग दिला आणि फातिमाला भेटण्याची तयारी सुरू केली. तर मित्रांनो, द अल्केमिस्ट ही कथा आपल्याला शिकवते की स्वतःवर विश्वास ठेवा, मनाचा आवाज ऐका आणि पहिलं पाऊल उचला, कारण खजिना बाहेर नसतो, तो आपल्या आतच असतो. तुमचं स्वप्न काय आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.